बया लय दिसानं माहेरला आले. आता माझं वहिनी दादा मला बघून लयच खुश होतील. दादा तू का वालीस तायडे? अरे तुला बरं नाही म्हणूनच मी तुला बघायला आल्या आणि तू असले भरूनच काम करायला लागलायस वी. अगं मी नाही करणार तर कोण करणार ग काम तायडे? आणि तू लय दिवसानं आलीस बघ. चल घराकडे चहा पाणी करू. होय होय चल. चल. अरे वहिनी कुठं दिसना झाल्या? ती कुठं जात्या? हाय घरात. चल चल पटापटा. थांब वहिनीला हाक मार तुझ्या. सायले ए सायले, अगं कोण आले बघ की. चल आज चल. बसले बस येते तो वरती. आता ह्या आणि कशाला आल्यात? अगं अगं वहिनी लय दिस झालं तर तुला आणि दादाला बघून आणि मला असं कळलं की दादाची तब्येत बी ठीक नाही म्हणून म्हटलं जरा बघून यावं म्हणूनच चालते. माहित आहे लय दादाची काळजी आहे. आणि हो 3-4 दिवस मुक्काम असेल आता इथं. आमचं आम्हालाच पुरं झालंय. दुष्काळात 13वा महिना. अगं नाही 3-4 दिवस कुठली राहत्या. तिकडं बी ढीगभर कामं पडल्यात. म्हटलं पारभर बसून लगेच जायचं. तायडे तिचं काय मनाला लावून घेऊ नकोस. अगं तू काय बोलतेस तुला कळते का? अगं तिला साधं पाणी तर विचार की. जात ना पाणी. मी नाही रिकामी तुमच्या बहिणीला पाणी द्यायला. एवढंच वाटतंय तर उठून द्या. थांब आणून देतो तुला पाणी. अरे राहू दे दादा कशाला. अरे अगं ये कशी वागतेस तुला कळते काय? अगं एवढ्या लांब ना आल्या ती भेटायला आपल्याला. काय वाटलं असेल तिच्या मनाला? अगं आई वडिलांनंतर तिला कोण आहे ग? मीच आहे तिला माग तिच्या. ओ ते मला काय सांगू नका तसलं. इथं 2 वेळचं कसं खातोय ना आपलं आपल्याला माहित आहे. आणि हे आणि उरावर आणून बसवा. जाऊ दे तुला बोलण्यातच काय अर्थ नाही. अरे देवा तायडे कुठे गेली? ए तायडे ए तायडे, अगं कुठं चालल्यास? पाणी तर घे की. अरे नको बघ की 5 वाजा आल्या. पोरं बी आता शाळेत नाही येतील आणि उगाच मला हुडकत बसायची ती. त्यासने मी सांगून पण आली नाही र. तायडे मला माहित आहे तुझ्या बोलण्यावर तू नाराज झाल्यास. तू एवढ्या दिवसानं माहेरला आलीस बघ आणि मला तुझा पाहुणचार पण करायचं झालं नाही बघ. माफ कर मला तायडे. अरे नाही दादा मी कशाला वहिनीचं मनाला लावून घेत्या. मला काय तिचा स्वभाव माहित नाही बी आणि तू तिला काय बोलू बी नकोस. हिदर मी तुला बिस्किटचा पुडा आणला होता द्याचा विसरलीच. माझ्याच्यानं एवढंच झालं बघ. आणि हो वहिनीला घेऊन आता तूच ये 4 दिवस माझ्याकडं. मला काय आता याचं होयाचं नाही. बरं येऊ का? लय उशीर झालाय. सावकाश जा. होय होय आणि काळजी घे बघ. बरोबर म्हणतात आई माघारी भनच असते आपली.